बहादूर, गेल्या तासामध्ये आपण गेल्या लेक्चरमध्ये ॲन एपिटोम ऑफ करेज, धैर्यात एक मूर्तिमंत उदाहरण हा टॉपिक सुरू केलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण पाहिलो एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल आपण पाहत होतो की वयाच्या 17व्या वर्षी त्यांना कशा प्रकारे ALS हा आजार झाला की ज्या आजाराने त्यांचं मन सोडले तर ते त्यांचं संपूर्ण शरीर त्या चाकाच्या खुर्चीला खिळून होते. डॉक्टर सुद्धा काही प्रयत्नानंतर त्यांनी जाहीर केले की ते आता काही करू शकत नाही, म्हणजे तो आजार बरा होणारा नाही आहे असे ते जाहीर केले. त्या जगप्रसिद्ध स्टीफन हॉकिंग यांचे या ग्रहावरती किती काळ शिल्लक आहे, या पृथ्वी तलावरती किती काळ शिल्लक आहे हे अत्यंत अनिश्चित होते. तरीही ते न खचता न घाबरता त्या क्षणापासून त्यांनी त्यांचं जीवन परत सुरुवात करण्याचे निर्णय घेतला. त्या वेळेपासून त्या क्षणापासून नव चैतन्यासहित नव सामर्थ्यासहित त्यांनी जीवन जगण्यास सुरू केले. त्या आजारापासून न डगमगता न खचता त्यांनी त्यांचे रिसर्च संशोधन सुरू करण्याचे ठरविले. पाठ नंबर 63 थर्ड पॅसेज, तिसरा पॅसेज आपण बघतोय. इन द मीन वाईल, तिसरा पॅसेज चालू करतोय. इन द मीन वाईल द डिसीज वर्कड इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेट हिम डिसेबल्ड. त्या दरम्यान स्टीफन हॉकिंग यांच्या शरीरावरती तो रोग त्याचे कार्य केलेला होता. या दरम्यान तो ALS आजार स्टीफन हॉकिंग यांच्या शरीरावरती पूर्ण नियंत्रण घेतले होते. त्या रोगाने त्याचे काम सुरू केलेले होते आणि स्टीफन हॉकिंग यांना पूर्णपणे अपंग बनविलेले होते. त्या आजाराने स्टीफन हॉकिंग पूर्ण अपंग झाले होते. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. स्टीफन हॉकिंग त्यांची PhD ही पदवी मिळवण्यासाठी कृष्ण विवर या संकल्पनेचा अभ्यास सुरू केलेला होता. ब्लॅक होल्स या माध्यमातून या विश्वाची निर्मिती कशी झाली याचा शोध ते लावित होते आणि PhD डिग्री मिळवण्यासाठी ब्लॅक होल्स कृष्ण विवर ही संकल्पना, या संकल्पनेचा अभ्यास ते सुरू केलेले होते. बाय दिस टाइम he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. तोपर्यंत ते त्या चाकाच्या खुर्चीला पूर्णपणे खिळून होते आणि त्यांच्या हातावरील आणि बोलण्यावरील त्यांचे नियंत्रण खूप वेगाने नाहीसे होत होते. तोपर्यंत ते संपूर्णपणे त्या चाकाच्या खुर्चीला खिळून होते आणि त्यांच्या हातावरील बोलण्यावरील नियंत्रण अत्यंत वेगाने नाहीसे होत होते. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि कृष्ण विवर या संकल्पनेच्या अभ्यासाने तेजस्वी कल्पनेसहित त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा दिली, उत्तेजना दिली. त्या कृष्ण विवराच्या अभ्यासाने त्यांच्या तेजस्वी कल्पनेसहित
त्यांच्या अफाट अशा कल्पनाशक्तीला एक प्रकारे चालना दिली. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. इपोक मेकिंग एक अत्यंत महत्वाचे युग प्रवर्तक असं म्हणतोय. स्टेटमेंट्स दॅट शुड एस्टॅब्लिश्ड थेरीज प्रस्थापित सिद्धांत. त्याने अनेक महान असे अनेक महत्वाचे विधाने महत्वाचे स्टेटमेंट्स मांडले की जे स्टेटमेंट्स अनेक प्रस्थापित सिद्धांतांना हादरा दिला. अनेक प्रस्थापित सिद्धांतांना धक्का दिला. बघा परत. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुड एस्टॅब्लिश थेरीज म्हणजे प्रस्थापित सिद्धांत. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी अनेक महत्वाचे प्रेरणादायी सिद्धांत मांडले की जे सिद्धांत जी तत्वे अनेक प्रस्थापित सिद्धांतांना अक्षरशः हादरा दिला. अनेक नामांकित शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांताला अक्षरशः हादरा दिला. Scientists believe that the universe began with a big bang. A big bang, मोठा विस्फोट. शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की या विश्वाची उत्पत्ती एका प्रचंड मोठ्या विस्फोटाने झालेली आहे. आणि या सिद्धांताला विरोध करण्याचं धाडस डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी केलं. त्यांच्या मते या विश्वाची उत्पत्ती बिग बँग प्रचंड विस्फोटाने न होता की त्याला अन्य कारणे आहेत. आणि म्हणून त्यांनी द ब्लॅक होल्स कृष्ण विवर या संकल्पनेचा अभ्यास करून विश्वाच्या उत्पत्तीसाठी वेगळी कारणे जबाबदार आहेत हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करू लागले. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि त्यांची संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी स्टीफन यांनी लाई अल्जेब्रा नावाच्या नवीन संकल्पना त्यांनी मांडली, उदयास आली. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि या संकल्पनेचा चांगल्या पद्धतीने अधिक तपशीलवार स्पष्ट करण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी लाई अल्जेब्रा नावाची एक संकल्पना मांडली. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. त्यांच्या शरीरावरती कोणतेही नियंत्रण नसणारे, कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसणारं संपूर्ण शरीर चाकाला जरी ते त्या चाकाच्या खुर्चीला जरी खिळून असले तरी बोट आणि त्या संगणकाच्या माध्यमातून फक्त त्यांच्या हाताची बोटे आणि संगणकाच्या माध्यमातून ते त्यांचे विचार मांडू शकायचे. बघा परत. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. जरी कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसलेलं त्यांचं शरीर चाकाच्या खुर्चीला खिळून असले तरी फक्त त्या चाकाच्या खुर्चीला जोडलेल्या एका संगणकाच्या माध्यमातून आणि बोटांच्या माध्यमातून ते त्यांचे विचार व्यक्त करू शकायचे. बघा, इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा स्टीफन हॉकिंग यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत, खचले नाहीत, ना उमेद झाले नाहीत. खरंच अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे ते होते. फक्त काही बोटांची हालचाल व्हायची बाळांनो
आणि त्या बोटांच्या माध्यमातून आणि संगणकाच्या माध्यमातून ते त्यांचे विचार व्यक्त करायचे. त्यांना काय सांगायचं आहे ते त्या संगणकाच्या माध्यमातून व्यक्त करायचे. धड धाकट आपण असून सुद्धा काही वेळेला आपण खचतो, नावभेद होतो. प्रचंड इच्छाशक्तीचा अभाव असल्याने आपण नावभेद होतो, खचतो. साध्या साध्या गोष्टी पुढे सुद्धा आपण हतबल होतो. पण अशा लोकांच्यासाठी डॉक्टर स्टीफन हॉकिंग एक आदर्शवत, एक खूप महत्वाचे, खूप मोठे असे उदाहरण आहे. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड अथॉरिटी, प्रभुत्व ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट, प्रोफाउंड सखोल ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग यांचे विज्ञान या विषयावरती सखोल असे प्रभुत्व होते. डॉक्टर हॉकिंग यांचे विज्ञान या विषयावरती सखोल असे प्रभुत्व होते. अगदी विज्ञान या विषयावरती त्यांचं एक उत्कृष्ट असं कमांड होतं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोड ऑन हिम. असंख्य प्रकारचे सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांच्यावरती बहाल केलेले आहे. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोड ऑफर्ड, बहाल करणे. असंख्य डॉक्टरेट पदव्या आणि अनेक सन्माननीय अशा पुरस्कार त्यांना बहाल केलेले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. ते बाळांनो रॉयल सोसायटीचे सदस्य बनले, फेलो बनले की जो बहुमान अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. त्याचबरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, US मधील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स याचे सदस्य सुद्धा बनले. बघा, त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेमुळे, कौशल्यामुळे, अपंग असून सुद्धा संपूर्ण शरीर लुळे, हा शब्द वापरतोय, लुळे पडून सुद्धा त्यांच्या फक्त बुद्धिमत्तेमुळे आणि संशोधनामुळे ते रॉयल सोसायटीचे सदस्य फेलो बनले. त्याचबरोबर अमेरिकेमधील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस याचे सदस्य सुद्धा बनले. हे दोन महान असे बहुमान त्यांना लाभले. अनेक महान शास्त्रज्ञांच्या गटामध्ये ते जाऊन बसले. इतर शास्त्रज्ञ नॉर्मल होते बाळानो, मात्र हे शास्त्रज्ञ अपंग असून सुद्धा की त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त चांगले काम करू लागले. आणि म्हणून अनेक संस्था, अनेक संशोधन संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट्स, अनेक पुरस्कार बहाल करून त्यांचा सन्मान केला. पुढील पॅसेज बघा. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाइन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, हंबल, विनम्र. आइन्स्टाईन यांच्या, महान जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या बुद्धिमत्तेसारखी बुद्धिमत्ता लाभलेले असताना सुद्धा डॉक्टर हॉकिंग, स्टीफन हॉकिंग हे खूप विनम्र व्यक्ती होते. डॉक्टर बघा,
स्टीफन हॉकिंग यांना आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या लेवलची बुद्धिमत्ता प्राप्त झाली असून सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ असताना सुद्धा ते कधीही त्यांच्या त्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा गर्व केला नव्हता. ते अत्यंत विनम्र आणि सामान्य जीवन जगले. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. ते अत्यंत विनम्र व्यक्ती आहे. अ सिंपल डाऊन टू अर्थ सामंजस्य man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. Layman, सामान्य व्यक्ती. awesome ideas, अद्भुत कल्पना. साधे सामंजस्य व्यक्ती असणारे स्टीफन हॉकिंग यांनी सामान्य व्यक्तीला गृहीत धरून त्यांच्या अद्भुत कल्पनेनी भरलेली अनेक पुस्तके लिहिली. अनेक पुस्तकांचे ते लेखक झाले. बघा परत. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. साधे सामंजस्य व्यक्ती असणारे स्टीफन हॉकिंग मनामध्ये सामान्य व्यक्तीला गृहीत धरून अनेक अद्भुत कल्पनेसहित त्यांनी पुस्तके लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लिखाण विनोदाने भरलेले असायचं. बुद्धी चातुर्य आणि विनोदाने भरलेले आहे. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचे लिखाण विनोदी शैलीमध्ये त्याचबरोबर बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींनी भरलेले आहे. His style is so lucid, स्पष्ट, that non-scientist can also understand him. त्यांची शैली अत्यंत स्पष्ट आहे, अत्यंत साधी सोपी आहे. शास्त्रज्ञ नसणारे लोक सुद्धा की त्यांचे विचार, त्यांचे लेखन सहजपणे समजू शकायचे. त्यांचे लिखाण इतके साधे सोपे स्पष्ट असायचे की शास्त्रज्ञ नसणारे सामान्य व्यक्तींना सुद्धा त्यांचं लिखाण, त्यांचे विचार सहजपणे समजू शकायचे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. बघा, his book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. काळाचा एक संक्षिप्त इतिहास, A Brief History of Time, काळाचा एक संक्षिप्त इतिहास या नावाचे त्यांचे पुस्तक हे आपल्या काळामधील प्रचंड खप असणारे एक पुस्तक होते, पुस्तक आहे. बघा, काळाचा संक्षिप्त इतिहास या नावाचे त्यांचे पुस्तक या आपल्या आताच्या काळामध्ये प्रचंड खप असणाऱ्या पुस्तकांच्या पैकी एक पुस्तक आहे. म्हणजे प्रचंड लोकप्रिय झालेलं पुस्तक मानलं जातं. त्या पुस्तकाचे नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा संक्षिप्त इतिहास. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट having the dreadful alias, Dr. Hawking, the quiet sons of optimism. Quiet sons of optimism याचा अर्थ सकारात्मक वृत्तीचे परिपूर्ण उदाहरण. क्वाइटन सन्सचा अर्थ एक परिपूर्ण उदाहरण.
बघा, थोडासा त्या शब्दाचा उच्चार बघा. क्विटेन्सन्स असा होतो, क्वाइटन्स असा होत नाही. क्विटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम. ऑन, परत ते वाक्य वाचते. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द quittance of optimism and hope says not very different from the rest. त्या महाभयंकर ALS आजारासोबत त्यांना कसे वाटते? त्या महाभयंकर ALS या आजारासोबत त्यांना कसे वाटते असे विचारणा झाल्यानंतर प्रचंड सकारात्मकता आणि आशावाद याचे परिपूर्ण उदाहरण असणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणतात की इतरांच्या पेक्षा मला वेगळे काही वाटत नाही. किती प्रचंड सकारात्मक वृत्ती आणि आशावादी दृष्टिकोन बघा. इतरांच्या पेक्षा मला काही वेगळे वाटत नाही. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांच्या पासून मला काही वेगळे वाटत नाही असे प्रचंड आत्मविश्वासाने ते म्हणतात. आय ट्राय अँड लिव्ह a normal life as possible and not think about my condition or regret दुःख करणे. The things it prevents me from doing which are not many. बघा आणि काय म्हणतात, मी शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. मी शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या स्थितीविषयी आणि ज्या गोष्टी, माझ्या परिस्थितीविषयी मी जास्त विचार करत नाही आणि ज्या गोष्टी मला काही करण्यापासून थांबवतात, की ज्या गोष्टी खूप नाही आहेत, या गोष्टीबद्दल मी कधीच खेद व्यक्त करत नाही, कधीच मी दुःखी होत नाही. बघा परत, I try and live as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing which are not many. मी शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर माझ्या परिस्थितीचा, माझ्या शारीरिक स्थितीचा मी जास्त विचार करत नाही. ज्या गोष्टी मला करता येत नाही, ज्या गोष्टी मला त्या गोष्टी करण्यापासून थांबवतात, ज्या गोष्टी खूप नाही आहेत, अशा गोष्टी बद्दल मी कधीच शोक व्यक्त करत नाही, कधीच दुःखी होत नाही. प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड आशावाद. बघा, प्रचंड इच्छाशक्ती, या गोष्टी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या मध्ये होत्या. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट अंदाज वर्तवणे. इट्स अल्टिमेट डिसमाइट्स, अंतिम विनाश. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ठामपणे विश्वास आहे, येणाऱ्या लक्षावधी वर्षामध्ये विज्ञान या विश्वाची गुपिते, त्याचे उगम, त्याचा इतिहास आणि त्याचा अंतिम विनाश, त्याच्या अंतिम विनाशाबद्दल भाकीत व्यक्त करू शकेल. बघा परत, Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ठामपणे असा विश्वास आहे, येणाऱ्या लक्षावधी वर्षामध्ये विज्ञान विश्वामधील अनेक गुपिते, या विश्वाचा उगम कसा झाला असेल, त्याचा इतिहास
आणि कदाचित विज्ञान या आपल्या विश्वाचा अंतिम नाश कधी होईल या विश्वाच्या विनाशाबद्दल सुद्धा पूर्व अंदाज करू शकतील असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ठाम विश्वास आहे. येणाऱ्या लक्षावधी वर्षामध्ये असंख्य संशोधने होतील, या विश्वाप्रती अनेक गुपिते बाहेर येतील. बघा आता शेवटचा पॅसेज. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल who display दाखविणे exemplary courage in their lives. डॉक्टर हॉकिंग यांच्यासारखेच असंख्य लोक आहेत की जे त्यांच्या जीवनामध्ये अतुलनीय धैर्य दाखवतात, असामान्य धैर्य दाखवतात. लाईक डॉक्टर हॉकिंग there are many people who display exemplary courage in their lives. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या प्रमाणेच असंख्य लोक आहेत की जे त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीसाठी अतुलनीय धैर्य दाखवतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल who in spite of being disabled strive to do their best. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा करणे, खूप कष्ट करणे. चला सर्व अशा शूर लोकांना सलाम करूया की जे अपंग असून सुद्धा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. अशा सर्व शूरवीर लोकांना अगदी मनापासून सलाम करूया, मनापासून सॅल्यूट देऊया की जे अपंग असून सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात आणि समाजासाठी काहीतरी चांगले करतात, समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. अशा असंख्य शूरवीरांना आपण मनापासून सॅल्यूट केलं पाहिजे. भानू या टॉपिकमध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनाबद्दल, यांच्या कार्याबद्दल आणि यांच्या संशोधनाबद्दल आपण शिकलो. ह्या टॉपिकमधून आपल्याला हा संदेश मिळतो, कितीही अडचणी येऊ, कितीही समस्या येऊ, न खचता न डगमगता की आपलं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कारण ह्या अडचणी, ह्या समस्या तात्पुरत्या असतात, त्या सुद्धा आपल्या जिद्दीने, प्रयत्नाने आणि इच्छाशक्तीने निघून जातात. म्हणून खूप अडचणी आल्या, खूप समस्या आल्या म्हणून न खचता न डगमगता, खचायचं नाही, डगमगायचं नाही, आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. कधीही निराश होऊ नका. नेवर गिव्ह अप इन युअर लाईफ. इफ वी हॅव टू बी अ सक्सेसफुल पर्सन, देन वी मस्ट हॅव द स्ट्रॉंग विल पॉवर, courage and confidence in us. At any cost, we must not give up. At any cost, we should not be discouraged. At any cost, we must face our life with courage and cheerful. These are the messages we have got from this lesson. हा टॉपिक येथे संपलेला आहे. आता आपण इंग्लिश वर्कशॉप यामधील काही ॲक्टिव्हिटीज आपण पाहूया. मॅच द फॉलोविंग, यामध्ये जोड्या जुळवा असे सांगितलेले आहे. बाळांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉपमधील काही ॲक्टिव्हिटीज पाहूया. पहिला, मॅच द फॉलोविंग. अ गटामध्ये ग्रुप ए मध्ये काही शास्त्रज्ञांची नावे दिलेली आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्यांनी कोणते संशोधन केले त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. पहिल्या शास्त्रज्ञांची नावे वाचतो. फर्स्ट आहे गॅलिलिओ, सेकंड डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे आहे, थर्ड ब्लॅक होल्स आणि फोर्थ स्टीफन्स फेवरिट सब्जेक्ट्स. आणि बी गटामध्ये
द कन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD. PhD मिळवण्यासाठी कोणत्या संकल्पनेने त्यांना मदत केले. म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, संगीत आणि गणित. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या शतकातील महान शास्त्रज्ञ. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years बिफोर हॉकिंग. हॉकिंग यांच्या 300 वर्षापूर्वीचे शास्त्रज्ञ. अत्यंत सोपा वाणू. पहिले गॅलिलिओ, याचं उत्तर द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years बिफोर हॉकिंग. त्यामुळे 1च्या पुढे D लिहा. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी, C लिहा. 2 नंबरच्या पुढे C लिहा. या शतकामधील महान शास्त्रज्ञ ब्लॅक होल्स. 3 नंबर आहे ब्लॅक होल्स. द कन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD. 3 नंबरच्या पुढे A लिहा. PhD मिळण्यासाठी स्टीफन यांना मदत केलेली संकल्पना. आणि 4th स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट, स्टीफन यांची आवडते विषय म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, संगीत आणि गणित. संगीत आणि गणित अशा पद्धतीने बाळांनो पहिली ऍक्टिव्हिटी आहे. सेकंड, complete the following web chart containing the qualities of Dr. Stephen Hawking. अत्यंत सोपा आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या गुणांच्या सहित खाली तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यांचे गुण, त्यांचे क्वालिटीज लिहायचे आहे. क्वालिटीज ऑफ स्टीफन हॉकिंग. पहिले क्वालिटी दिलेला आहे करेजियस, धाडस. 2 नंबर हंबल, विनम्र. 3 नंबर ग्रेट ऑथर, महान शास्त्रज्ञ. 4 नंबर इंटेलिजंट, बुद्धिमान. आणि पुढील आहे ऑप्टिमिस्टिक, सकारात्मकता. त्याचबरोबर तुम्ही स्ट्रॉंग विल पॉवर, हार्ड वर्कर असे सुद्धा काही गुण लिहू शकताय. बघा परत सांगतोय. करेजियस दिलेला आहे, इंटेलिजंट बुद्धिमत्ता, हंबल विनम्र, ग्रेट ऑथर अनडॉन्टेड अँड ऑप्टिमिझम. ऑप्टिमिस्टिक म्हणजेच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, स्ट्रॉंग असे क्वालिटीज तुम्ही लिहू शकता. तर 3 नंबरचे क्वेश्चन आहे अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू ऑकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवन इतिहासामध्ये काही घटना दिलेल्या आहेत. त्या घटना विस्कळीत स्वरूपात आहेत. तुम्ही घडलेल्या घटनेनुसार लिहायचं आहे. पहिली घटना, सर्व घटना वाचत नाही, त्याची पहिली घटना D आहे. त्याचे अर्थ सांगतोय. स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 साली झाला आणि नंतर ते एका सामान्य मुलाप्रमाणे, सामान्य किशोरवयीन मुलाप्रमाणे वाढले. 2 नंबर A आहे. At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांच्या लक्षात आले कोणत्याही कारणाशिवाय ते वारंवार पडायचे, कोणत्याही कारणाशिवाय ते सारखे सारखे अडकळून पडायचे. 3 नंबर G हे वाक्य घ्या. स्टीफन वॉज डायग्नोज्ड विथ रेअर डिसीज ALS और LOU. स्टीफन ALS किंवा LOU या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत असे निदान झाले. स्टीफन हॉकिंग हे ALS व LOU या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत असे त्यांचे निदान झाले. 4 F घ्या.
Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. स्टीफन यांनी नवीन चैतन्यासह नवीन सामर्थ्यासहित त्यांचे वैद्यकीय संशोधन सुरू करण्याचे निर्णय घेतले. पाचवे वाक्य ई आहे. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. तो रोग ALS आजार स्टीफन यांच्या शरीरावरती त्यांचे काम ते सुरू ठेवला आणि त्यांना पूर्णपणे अपंग बनविले. सहावे एच आहे. दो कन्फाइन्ड टू व्हीलचेअर ही वर्क ऑन कम्प्युटर अँड एक्सप्रेस्ड हिज थॉट्स. जरी ते चाकाच्या खुर्चीला खिळून होते तरी ते त्यांच्या संगणकावरती काम करायचे आणि त्या माध्यमातून त्यांचे विचार व्यक्त करायचे. सातवे वाक्य बी आहे. ही बिकेम अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. रॉयल सोसायटीचे ते फेलो बनले, सदस्य बनले. त्याचबरोबर अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स याचे सुद्धा ते सदस्य बनले. आठवं वाक्य सी आहे. हे शेवटचं वाक्य आहे. He believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काही लक्षावधी वर्षामध्ये विज्ञान विश्वाचे अनेक गुपिते व्यक्त करेल. बघा, कारण अशा पद्धतीने फक्त त्या पहिले फर्स्ट टू 8 यापासून फक्त ते वाक्यांचे नंबर सांगतोय. पहिलं डी आहे. 1च्या पूर्वी डी लिहा. 2 नंबरच्या पुढे ए लिहा. 3 नंबरच्या पुढे जी वाक्य लिहा. 4 नंबरच्या पुढे एफ. 5 नंबरच्या पुढे ई. 6 नंबरच्या पुढे एच. 7 नंबरच्या पुढे बी आणि 8 नंबरच्या पुढे सी. आता पुढील ऍक्टिव्हिटी आहे होमोग्राफ्स. होमोग्राफ्स या संकल्पना तुम्हाला माहीत आहे. आपण यामधील होमोग्राफ्स पाहायचं आहे. बघा, होमोग्राफ्स म्हणजे काय? पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट आर स्पेल्ड अँड प्रोनाउन्स्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग. अशी शब्दांची जोडी ज्यांचे स्पेलिंग आणि उच्चार प्रोनाउन्सिएशन सारखे असते मात्र अर्थ वेगळे असते, अशा शब्दांच्या जोडीना होमोग्राफ्स म्हणतो. अशा शब्दांना होमोग्राफ्स म्हणतो. बघा परत. पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट आर स्पेल्ड अँड प्रोनाउन्स्ड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स इन डिफरंट कंटेक्स्ट. अशी शब्दांची जोडी की ज्याची स्पेलिंग आणि उच्चार सारखे असते पण अर्थ वेगळा असतो, अशा शब्दांना होमोग्राफ्स असे म्हणतो. पण होमोग्राफ्स आणि होमोफोन्स म्हणजे स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे पण उच्चार एकसारखेच. स्पेलिंग वेगळे, अर्थ वेगळे पण प्रोनाउन्सिएशन एकच, त्यांना होमोफोन्स म्हणतो. आणि होमोग्राफ्स स्पेलिंग सेम, उच्चार सेम पण अर्थ वेगळे. फॉर एक्झाम्पल वॉचचा अर्थ 2 होतात. ऑब्झर्व पाहणे, निरीक्षण करणे. आणि अजून एक अर्थ वॉचचा डिव्हाइस दॅट शोज टाइम. असं यंत्र की जे वेळ दाखवतं. यूज द फॉलोइंग वर्ड्स इंटू 2 डिफरंट कंटेक्स्ट. आता खाली काही शब्द दिलेले आहेत पण त्या शब्दांचे आपल्याला की अर्थ फक्त सांगायचे. बघा, होमोफोन्स त्याचे फक्त मी अर्थ सांगतोय. वाक्यात उपयोग तुम्ही तुमच्या त्या वाक्यामध्ये करायचा आहे. कपल अ पेयर जोडी. कपल अ पेयर जोडी. किंवा कपलचा अर्थ अजून एक होतो टू जॉईन द 2 थिंग्स. 2 गोष्टी जोडणे. कपल अ पेयर, अ कपल ऑफ बॉईज, अ कपल ऑफ गर्ल्स, अ पेयर. आणि कपल अजून एक अर्थ होतो टू जॉईन 2 थिंग्स. 2 गोष्टी जोडणे. माइंड
मन द ॲबिलिटी टू थिंक, विचार करण्याची क्षमता. द ॲबिलिटी टू थिंक, द ॲबिलिटी टू थिंक, विचार करण्याची क्षमता. आणि माइंड आठवणे, टू रिमेंबर, माइंड इट टू रिमेंबर असे सुद्धा त्याचे अर्थ होते. स्पेस, डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स, दोन गोष्टीमधील अंतर, स्पेस असे सुद्धा त्याचे अर्थ होते. डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स. आणि स्पेस, सराउंडेड एरिया और ॲटमॉस्फिअर, सभोवतालचे वातावरण, सराउंडेड एरिया किंवा ॲटमॉस्फिअर. साऊंड, आवाज, अ सेन्सेशन परसिव्ड बाय इयर, कानामार्फत झालेल्या संवेदना, आवाज. अ सेन्सेशन परसिव्ड बाय इयर, कानामार्फत झालेल्या संवेदना. आणि साऊंड, हिअरिंग, ऐकणे. साऊंडचा अर्थ अनेक हिअरिंग, ऐकणे. लेफ्ट, टू रिलीज and left, the opposite of right side. Left side permitted किंवा रिलीज, सोडून देणे असा सुद्धा अर्थ होतो. आणि अजून एक लेफ्टचा अर्थ डावखुरा, डावा, द अपोजिट ऑफ राईट. अशा पद्धतीने या होमोग्राफचे अर्थ आपण पाहिलो. याची तुमच्या वाक्यामध्ये तुम्ही उपयोग करू शकता. द यूज द फॉलोविंग वर्ड्स फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्सेस. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. वर्क ऑफ फेट, मी त्यांचे अर्थ सांगतोय. वर्क ऑफ फेट, नशिबाच्या न्याय निवाड्याने किंवा नशिबाने असं म्हणतो, वाईट नशिबाने. कन्फाईन टू, एखाद्या गोष्टीस खिळून राहणे, चिकटून राहणे. एक्झागरेशन, अतिशोक्ती. अँड एपिटोम ऑफ, आदर्श उदाहरण. मिलेनियम, लक्षावधी. अगदी साध्या साध्या वाक्यात तुम्ही यांचे उपयोग करू शकता. 6वा आणि 7वी ॲक्टिव्हिटी रायटिंग स्किल बद्दल आहे. रायटिंग स्किल क्रमाने आहे, ते आपण नंतर पाहूया. तर लँग्वेज स्टडी बघतोय की पहिल्या क्वेश्चनमध्ये लँग्वेज स्टडी हा भाग विचारतात. त्याबद्दल आपण बघूया. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, लँग्वेज स्टडी. पहिला पॉईंट बघा. कंप्लीट द फॉलोविंग चेन ऑफ ॲडजेक्टिव्स. एका मार्काला अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. विशेषणांचे जे काही शब्द साखळी आहे ती पूर्ण करा. बाळांनो, शब्द साखळी पूर्ण करा म्हणजे दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द बनवायचा आहे, पण तो विशेषण असला पाहिजे. नाऊन, वर्ब किंवा क्रिया विशेषण असलं नाही पाहिजे. क्रूएल, क्रूर, यल आहे. यल पासून तुम्ही असा शब्द बनवायचा आहे की तो विशेषण असला पाहिजे. बघा, यल, क्रूएल पासून, क्रूर, यल पासून शब्द बनवायचा आहे. लोनली हा शब्द होतो. लोनली, एकटा, विशेषण आहे. लोनलीचं शब्द शेवटचं अक्षर वाय आहे. वाय पासून येल्लो म्हणा, YELLOW, येल्लो. येल्लोचं शेवटचं आहे डब्ल्यू. डब्ल्यू पासून म्हणा वीक, अशक्त, WEAK, वीक. आणि के पासून
काइंडफुल असे तुम्ही विशेषण बनवू शकता. बघा परत सांगतोय, क्रुएल यल आहे, यल पासून लोनली शब्द बनवा. लोनलीचं शेवटचं अक्षर वाय आहे. येलो, येलोचं शेवटचं अक्षर डब्ल्यू. वीक, वीकचं शेवटचं अक्षर के आहे. काइंडफुल. कंप्लीट द फॉलोविंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता नामांची शब्दांची साखळी पूर्ण करायचं आहे. मेडिसिन औषध, ई आहे. ई च्या पासून शब्द तयार करायचा आहे की तो नाउन असला पाहिजे. एनर्जी म्हणा, ENERGY, एनर्जी ऊर्जा. वाय पासून YOUTH यूथ, युवक वर्ग. YOUTH यूथ. एच पासून हाऊस, HOUSE हाऊस हा शब्द होतो, तो नाम आहे. आणि हाऊसचा शेवटचा अक्षर ई आहे. एग्ज किंवा एलिफंट. कंप्लीट द फॉलोविंग वर्ड चेन ऑफ वर्ड्स. क्रियापदांचे शब्द साखळी पूर्ण करायचं आहे. ते क्रियापद पाहिजे. ग्रो चे शेवटचे अक्षर डब्ल्यू आहे. वर्क काम करणे. के पासून सुरू होणारे क्रियापद नो माहीत असणे. KNOW. परत डब्ल्यू आला. डब्ल्यू पासून वाईप म्हणा. WIPE वाईप म्हणजे पुसणे. आणि त्याचं शेवटचं अक्षर ई आहे. EAT खाणे. बघा परत ग्रो, डब्ल्यू वर्क. के पासून नो माहीत होणे. परत डब्ल्यू पासून वाईप. शेवटी ई आहे. ई पासून इट. अशा प्रकारे क्रियापदांची शब्दांची साखळी पूर्ण झाली. कंप्लीट द फॉलोविंग वर्ड चेन एनी वे. आता कोणत्याही प्रकारे शब्द साखळी पूर्ण करायचं आहे. मग ते नाम असो, विशेषण असो किंवा क्रिया विशेषण असो. फिजिक्स यस आहे. सब्जेक्ट म्हणा. SUBJECT सब्जेक्ट. टी आला. टेबल. TABLE टेबल. त्याच्या शेवटी ई आला. एंटर. किंवा ईट म्हणा. EAT ईट. ईटचा शेवटचा शब्द आहे टी आणि टी पासून टेबल. असे कोणतेही शब्द तुम्ही लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर 2A बाळांनो, ग्रामर क्वेश्चन आहे. व्याकरणाबद्दल क्वेश्चन आहे. बघा लँग्वेज स्टडी मधील पहिला प्रश्न आपण पाहिला की शब्दांची साखळी पूर्ण करा. तुम्हाला काही वेळा विशेषण विचारतात, काही वेळेस नामांची साखळी विचारतात, काही वेळेस क्रियापदांची साखळी विचारतात, काही वेळेस कोणत्याही शब्दांची साखळी विचारतात. पण पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2A व्याकरणासंदर्भात. कन्वर्ट द फॉलोविंग द एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस ऑफ सेम मीनिंग. बाळांनो विधानार्थी वाक्य दिले, त्यांचे उद्गारवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचं. विधानार्थी वाक्यांचे उद्गारवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तुम्ही हे 8वीला 9वीला शिकलेले आहात, 10वीला पण परत शिकायचं आहे. उद्गारवाचक वाक्यांची सुरुवात हाऊ किंवा व्हॉट ने होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. आणि विधानार्थी वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना असते. जर दिलेल्या वाक्यात व्हेरी असेल तर हाऊनी सुरुवात करा आणि अव्हेरी असेल तर व्हॉट लिहा, असे आपले नियम आहेत. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. बघा अव्हेरी दिलेला आहे. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन याचे उद्गारवाचक वाक्य व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक वाक्यामध्ये कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद शेवटी. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज उद्गारवाचक चिन्ह. ही वॉज व्हेरी क्लमझी. फक्त व्हेरी शब्द आहे त्यामुळे हाऊ घ्या. हाऊ क्लमझी ही वॉज एक्सक्लॅमेटिव्ह मार्क.
हाऊ क्लमझी ही वॉज एक्सक्लॅमेटिव्ह मार्क, उद्गारवाचक चिन्ह. हाऊ क्लमझी ही वॉज. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. परत त्या वाक्यामध्ये हाऊ शब्द आहे. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज, उद्गारवाचक चिन्ह. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज एक्सक्लॅमेटिव्ह मार्क. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. धाडस ही खरंच एक अद्भुत गोष्ट आहे. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज, एक्सक्लॅमेटिव्ह मार्क. व्हॉट अ ट्रूली दिलेलं आहे बाळांनो. यामध्ये अ व्हेरी किंवा व्हेरी नाही आहे, पण आपण त्या क्रिया विशेषणानुसार व्हेरी किंवा व्हॉट किंवा हाऊ वापरायचा आहे. आर्टिकल अ हे दिलेलं आहे, याच्यावरून तुम्ही व्हॉट लिहिणं अपेक्षित आहे, लिहिलं पाहिजे. अ व्हेरी असतं तसं अ ट्रूली आहे, त्यामुळे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज असं वाक्य येतं, उद्गारवाचक चिन्ह. आता शेवटचा प्रश्न आहे, कन्वर्ट द फॉलोइंग टू इंट्रोगेटिव्ह. खालील वाक्यांचे प्रश्नामध्ये रूपांतर करायचं आहे. बाण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रश्न बनवायचा आहे. द प्रोग्नोसिस वॉज बॅड याची येस नो टाईप क्वेश्चन बनवायचे आहेत. वॉज द प्रोग्नोसिस बॅड. बघा